अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं सुद्धा बरंचसं नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय आणि अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यामधील रब्बी पिकांचं तसंच फळबागांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। रब्बी हंगामातील मका, ज्वारी तसंच कांदा, पपई, केळी आदी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मका पीक भुईसपाट झाल्याचं दिसतंय। जोरदार पाऊस आला आणि त्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहे। त्यामुळे आता तरी कर्जमाफी करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। काल सायंकाळी कुसुंब्या गावात खूप वादळ पाऊस आला होता आणि गारपीटही झाली होती। पूर्ण परिसरात मक्याचं आणि बाजरीचं आणि ज्वारीचं आणि गव्हाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ज्याची भरपाई शासनाने द्यावी आणि खूप नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये। काल वादळी पाऊस आणि जबरदस्त वादळ जे झालं त्याच्याने मक्का, गहू, बाजरी आणि ज्वारी आणि फळबाग यांचं जबरदस्त नुकसान झालेलं आहे। एवढं कष्टकरी शेतकरी आहे आणि निसर्गाने अशा प्रकारचा हा प्रकोप केलेला आहे। याच्यासाठी या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई व्हायला पाहिजे। शासनाकडे आम्ही विनंती करतो आणि शासनाने दुर्लक्ष करू नये। शेतकऱ्याचा जो कणा आहे हा मोडायला नको।